सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आपल्या बरोबर काय सांगता तुम्ही दावा करता की पंचायत समितीला एक हाती आपली सत्ता आली किती जागा आल्यात आपल्या 14 पैकी 9 जागा ह्या शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटाने मिळवलेल्या आहेत आणि 50 वर्षाची आबाधित सत्ता स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर परत एकदा या पंचायत समितीवर लाल बावटा फडकलेला हा विजय या तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि दीपक आबा गटाच्या कार्यकर्त्यांचा आहे। त्यांच्या श्रमामुळं मेहनतीमुळं आणि आठवले गटाच्या कार्यकर्त्यांमुळं हा विजय आम्हाला मिळालेला आहे। त्याबद्दल आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा गट आठवले गट RPI यांचं मनापासून अभिनंदन। मात्र जवळा जिल्हा परिषद गट आपल्या काय वाटतं आजच्या या क्षणाला एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू असताना दुसऱ्या डोळ्यामध्ये आम्हाला दुःख आहे। एवढंच की दीपक आबा यांचे चिरंजीव यश दादांचं थोडक्यात पराभव झालेला आहे, पण याची भरपाई शेतकरी कामगार पक्ष भविष्यामध्ये भरून काढेल। काय कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात स्वर्गीय आबासाहेबांनी 60-70 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना यशाने कधी हुरळून जायचं नाही आणि पराभवानी कधी खचून जायचं नाही हा संदेश आबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे। आनंद साजरा करत असताना कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी राजकारण केलं त्याच पद्धतीनं भविष्य काळात आपल्याला तो विचार टिकवत असताना दीपक आबा गट RPI आणि शेतकरी कामगार पक्ष मिळून भविष्य काळात पंचायत समितीची सत्ता खूप चांगल्या पद्धतीने चालवू शेतकरी कामगार कष्टकरी वंचित दलित बहुजन वर्गातल्या आणि सर्व माता भगिनींचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही निश्चितपणे सोडवू। सांगोला पंचायत समितीवरती एक हाती सत्ता आल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आता जल्लोष केलेला आहे। सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।